नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि बघा आता वाजलेत 11:30. नाश्ता हे सगळं आवरून झालेलं आहे, जेवण बनवून झालंय, पण माझा नाश्ताच करायचा राहिला कारण काय झालं 2 दिवस झालं पुण्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस येतोय आणि ते गार्डन असल्यामुळे ना साफसफाईमध्ये मग सकाळी थोडासा जास्त वेळ जातो. ताई येतात पण मग त्या थोडं उशीर येतात, मग त्याच्या अगोदर मी सगळी बऱ्यापैकी क्लिनिंग करून घेते आणि त्याच्यानंतर मग त्या येऊन करतात अजून. सो असं होतं, त्यात वेळ गेला. मग हे नाश्ता वगैरे करून गेले आणि आज लवकर उठल्यामुळे ना बऱ्यापैकी लवकर कामं आवरलेली आहेत, म्हणजे 11:30पर्यंत ऑलमोस्ट सगळं झालंय. आणि आता गरमी खूप होते कारण पावसानंतरची गरमी भयंकर, आणि कधीही हा आता चांगला खूप पाऊस पडेल असं वाटेल की जरा 2-4 पाऊस झाले की मग जरा थोडंसं वातावरण थंड होईल, नाही तर तसं खूप गरमी चालू आहे. आणि आजकाल 2-3 दिवसामध्ये ह्या पुढच्या खूप सारे वेगवेगळे प्लॅन्स आहेत. त्याच्यामुळे म्हटलं आपण लवकर उठलो तरच ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही, तर काही होणार नाही. म्हणून लवकर उठून थोडंसं दुपारी पण लवकर आवरलं तर सगळ्या गोष्टी होतात. आज सुद्धा तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं पिलूचं फोटोशूट करायचं आहे. त्याचबरोबर ना फोटोशूटची थीम काय असेल हे तुम्ही मला सांगा. ऑलमोस्ट म्हणजे तुम्हाला दिसलीच आहे थंबनेलमध्ये तशी. आणि बाकीसुद्धा एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे, ते मी तुम्हाला सांगतेच. सो काय काय होते हे कंटिन्यू करा. तर ना मी नाश्ता करून घेते. मी हे लावून इडली लावून गेले होते आंघोळीला, त्यांनी काढून ठेवल्यात आणि त्याच्यानंतर ऑफिसला गेलेत. सो इथे इडल्या पण मस्त रेडी आहेत. बाहेरचं पीठ आणलं होतं आज मी. आणि इकडे सांबर ना नेहमीसारखं म्हणजे होतच नाही आहे, बहुतेक मसाला खूप दिवसांचा आहे की काय, मला ते तशी टेस्ट काही येत नाही आहे. आणि बाहेरची जर सांबर असेल ना तर मग ते बाहेरच्या सांबरला अजून जास्त मस्त टेस्ट येते. मला बाहेरचं सांबर खूप जास्त आवडतं, पण तरी पण आता जे आहे ते खाऊयात. इकडे माझा नाश्ता रेडी. चला आता नाश्ता झालाय, तोपर्यंत मॅडमची पण इकडे झोप झाली आणि माझं तिकडे काहीतरी चालू होतं, तोपर्यंत लगेच तोंड चालू केलं होतं. तेवढ्यात मी समोर दिसले म्हणून बरं झालं, नाही तर मला लगेच चालू होतं. आणि मी समोर दिसल्याच्या नंतर बापरे जो काय आनंद होतो ना तिला खूपच जास्त दाखवते. बाहेर काढू? हा काढू तुला बाहेर का नको? काय करू हा? झोप नाही झाली झोप? हा हसत का नाहीये तू? हसत का नाहीये? ओके, मॅडम तर अजून थोड्याशा गुंगीत आहेत म्हणून थोडंसं एवढं काही स्माईल येत नाही अजून, नाहीतर मग भारी एकदम उठल्या मस्त स्माईल असते आणि बघून एवढं भारी वाटतं. आणि अजून एक गोष्ट मग अशी मी तुम्हाला म्हटलं की मी एक ना अनाउन्समेंट करणार आहे. अनाउन्समेंट म्हणजे गिव्हअवेची अनाउन्समेंट असणार आहे. तर मी असा विचार करते म्हणजे आपण असं करूयात, तुम्ही सुद्धा सजेशन्स देऊ शकता की आपण कसं करू शकतो काय ते. आणि तर मी असं विचार करते तुम्ही पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑलरेडी केलं असेल तर ठीकच आहे, नसेल केलं तर प्लीज करा. आणि त्याच्यानंतर मग मी येणाऱ्या मंडेपासून रोज 12 वाजता व्हिडिओ टाकेल. आणि खरं तर उद्यापासून सुद्धा मी विचार करते 12 वाजताच व्हिडिओ टाकेल, 11 वाजता टाकण्यापेक्षा, कारण ऑलमोस्ट सगळ्या लेडीजचे कामं 12 वाजेपर्यंत आवरतात. मग तुम्ही निवांत माझा व्हिडिओ जेवण करत मस्त बघू शकता. तर 12 वाजता व्हिडिओ रोज टाकत जाईल. 8 दिवस तरी मी रोज ट्राय करणार की रोज व्हिडिओ आलाच पाहिजे, कारण आत्ता पण येतो पण असं होतं की नाही कधी व्हिडिओ नाही येत, मग तो व्हिडिओ रोज येणार. सो तुम्ही रोज एक छान कमेंट मला करा आणि ज्यांच्या छान कमेंट्स असतील ना ते आपण साईडला काढूयात आणि मग त्याच्यानंतर लकी ड्रॉ टाईपने करावं लागेल. किंवा खूप जर छान कमेंट्स असेल ना, एकतर ही पद्धत आपण वापरूयात की खूप छान ज्या छान कमेंट्स आहेत प्रत्येक व्हिडिओच्या खाली, तर त्यांचं ते लकी ड्रॉ टाईपने आपण करूयात. किंवा तुम्ही सगळ्यांनी छान कमेंट्स करा ज्यांच्या कमेंटला खूप जास्त लाईक्स असतील ना, तर आपण त्याला गिव्हअवे विनर करूयात. सो हे याच्यापैकी अजून काही जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काही जर वेगळं सुचत असेल ना तर मला ते सुद्धा कमेंट करून सांगा. सो असं आपण काहीतरी करू आणि जे काही विनर असेल ना तर त्यांना मस्त असं एक गिफ्ट हॅम्पर देऊयात, एखाद्या प्रॉडक्टचं वगैरे. एखाद्या म्हणजे एका ब्रँडचे असे बरेचसे प्रोडक्ट असतील, तसं काहीतरी एखादं मी प्रोडक्ट देईल तुम्हाला, म्हणजे एखाद्या ब्रँडचं. सो बघूयात, पण नक्की चांगलं असेल, यूज केलेलं असं काही प्रोडक्ट नसणार आहे. सो मी चांगलंच काहीतरी देईल. आणि मग बाकी तुम्ही पण सुचवा काय करूयात. आता पिल्लू उठलेली आहे, सो मला तिचं आवरायचं आहे, तिचं सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे. स्टॅमिना संपलाय, एवढ्या वेळची समोर बसली आणि मला कुणाशी तरी बोलते, माझ्याशी बोलतच नाहीये.
बघा आता हे तिच्याकडे बघून बोललं तर हसायला येते तिला. हा तर आम्हाला जायचं 2:30 वाजता फोटोशूटला, ते पण शेअर करते. तो छान पहिले हिला घेते. तर आता आलं तर आम्ही फोटोशूट करण्यासाठी. घरून निघाले तेव्हा ना शॉर्ट घ्यायचा, तर आम्हाला काही ते झालं नाही घेणं, कारण खूप काही ते पण ऑफिसमधून अचानक आले त्याच्यामुळे. पण मग आता म्हटलं इथं आल्यानंतर तरी आपण स्टार्ट करूया. सो आलेलो आहेत. आता काय काय होतंय, काय काय थिंग्स आहेत ते दाखवते, त्यानंतर फोटोज वगैरे सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच. सो चलो. ऑल सेट, फक्त आपलीच कमी होती. पिल्लू आज थोडंसं इझी जाणार आहे. त्या दिवशी आपल्याला किती अवघड गेलं तिचे कपडे हे करायला. आज पटकन होणार. पिल्लू मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो ना, तर तेव्हा तिला आम्हाला झोपवायचं होतं की नाही ही झोपेल आणि मग फोटोज आमचे छान येतील. तर तेव्हा तिला एवढी काय कॅमेरामध्ये बघते तू तर तेव्हा नाही, तिला जागीच राहायचं होतं. आणि आत्ता मला तिला जागी ठेवायचं आहे. तर आता तिचं झोपेचं टायमिंग आहे, त्यामुळे ती ना डोळेच होती. आणि आता एवढं थंड मस्त वाटल्यावर तर मग तर काय ती पटकन झोपी जाणार. हो ना, असंच बसायचं आणि स्माईल करायची छान बरं का. हां अशी. तर सगळं सेटअप वगैरे तर मी दाखवते तुम्हाला, एकदम मस्त केलं आहे. आणि घरीच खरं तर आम्ही विचार केला होता की आपण करूयात, पण घरी कसं आपण तेवढी सगळी तयारी जरी केली ना तर तेवढं छान नाही होत. म्हणजे फोटोज वगैरे आपण जसं बाहेरून क्लिक करतो तर ते मस्तच येतात, छान वाटतात. आणि शिवाय तेवढं आपल्याकडं गोष्टी पण नसतात. आता तिला अजून बसायला येत नाही आहे, तर मग यांच्याकडे कसं काहीतरी तिला ॲडजस्ट करण्यासाठी किंवा काय ते सगळ्या गोष्टी असतात अवेलेबल. त्याच्यामुळे मग आलो. आणि मागच्या वेळेचे तर फोटोशूट पाहिलंच होतं, मस्त केलं होतं. ह्यावेळी पण तसंच काहीतरी छान होईल, त्यामुळे म्हटलं चला बाहेरून करून घेऊ. हा ना बघा, ही आहे पिल्लूच्या फोटोशूटची थीम. कशी वाटली? आता आषाढी एकादशी येते ना. कोणती एकादशी येते? हां वेळ अजून थोडा, पण मग आपण म्हटलं तोपर्यंत फोटोज वगैरे येतील मस्त. सो इथे बसण्यासाठी वगैरे पण सगळी अरेंजमेंट त्यांनी आम्ही यायच्या पहिले केली आहे. म्हणजे पटकन फोटोशूट करणे आणि निघणे. भारी वाटते एकदम. कुठला? आपल्यासाठी नाही, ते लागत असेल तेव्हा म्हणून केलं. आम्ही रेडी झालो. कशी दिसतोय बाप्पा आम्ही? मनू ए मनू, हे बाय इकडे 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 इकडे. हां छान वाटतंय. थोडंसं मोठं येते का? हां नाही नाही भारी येते, प्रॉपर येतोय. आणि कसली दिसली ते पिल्लू हे मने. हो आता फक्त झोपायला नाही पाहिजे ते. एडिटिंग मध्ये पण हे डॉट कट करतात आपले. अरे बापरे. क्लिप घ्यायचं. अजून तेवढी बसता आहे. अरे 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 बेबी ओळखूच आहे ना आता. झोपवण्यासाठी कष्ट आणि आता हसवण्यासाठी तसं नाही. प्राजक्ता ती पिन दे. ती अगोदर समजून घेते काय चाललंय आणि पुन्हा रिॲक्शन. आता भारी
मोठी लागेल बेबी पेटावरती घे. तिथं खड्डा आहे त्याच्यामुळे ते हलणार नाही. हा बेबी वन टू थ्री करा 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 करा. मानू तोंडात नाही घालू बाबू. ए, Yes. आहे, आहे. बेबी किती विचार चालला. काळे काळे चिक 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 चिक. मूल पाठवून दे. छोटा सगळा ना माने कशा दिसते आमच्या विठ्ठल. ए मनू ए, विठ्ठल. तिला थोडं आडवं घे खाली. थकली होती. हम्म. थकली तू. नाही क्लिक गरज. आता किती असं हसायला येते आणि तुझं हसत नाही. हो गं? होय. कसं कसं असती कसं असती दाखव. वीणा पण घेते. होय 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 काय पण तोंडात का. चला आता निघालोय फोटोशूट करून आणि इथे आमचा जो विठ्ठल आहे तर त्यांनी सगळा लुक चेंज केलेला एकदम फ्रॉक वरती आलेली. तर आता याचे जे काही फोटोज आणि व्हिडिओज आहेत ना व्हिडिओज तर तुम्ही आत्ता बघतायच आणि थीम वगैरे पण तुम्हाला कशी वाटली ते पण मला सांगा. बाहेरचा कदाचित थोडासा आवाज जास्त येत असेल पण बाकीचे फोटोज आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते उद्याच्या मिनी व्लॉगमध्ये. सो व्लॉग नक्की बघा आणि तुम्हाला फोटोज कसे वाटले ते नक्की सांगा कारण थीम ना खूपच सुंदर दिसत होती हो ना. खूपच छान. आणि आम्ही इमॅजिनच केलं नव्हतं एवढं भारी दिसेल म्हणून. ते खूपच क्यूट दिसत होती आणि आता आम्ही आलो 2 व्हीलरवरती त्यामुळं पावसाच्या आधी आम्हाला घरी जायचं आहे. सो चला व्लॉग पण इथे सेंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्याच अशा एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.